सगळ्यांनी छान लिहून घ्यायचं आहे. किती क्रिया, मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स, बेरीज, इंग्लिशमध्ये ॲडिशन असं म्हणतात. वजाबाकी, वजाबाकीला काय म्हणतात कोण सांगेल? शाबास. फ्रॅक्शन साईनला म्हणतात, चिन्हाला मायनस म्हणतात. सबट्रॅक्शन त्याला म्हणूया आपण. त्या फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे का वजाबाकी. त्याचं नाव सांगायचं की रे आपल्याला. आपण इथे सबट्रॅक्शन लिहिलेलं आहे मुलांना. हा माईक व्हिडिओ कोणाचा चालू आहे बरं? व्हिडिओ बंद करा. सार्थकचा व्हिडिओ चालू आहे का कोणाचा व्हिडिओ चालू आहे? रेडमी नाव आलंय, रेडमी. ओके, चला आपण पुढे जाऊया आता. आपण बघूया मल्टिप्लिकेशन बघायचं. त्याच्या आधी सबट्रॅक्शन आपण बघितलं. परीक्षेमध्ये सूचना किंवा येईल सबट्रॅक्ट. काय सूचना येईल? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट अशी सूचना आली, याचा अर्थ त्यांनी काय सांगितलं आपल्याला? दिलेल्या संख्या आहेत, संख्यांमध्ये वजाबाकी आपल्याला अर्थ आहे वजाबाकी. रेडी? ओके, नेक्स्ट आहे आपण गणिती प्रक्रिया. ती आपण शिकलेलो आहे, ती आहे गुणाकार. आपण शिकलोय गुणाकार. गुणाकाराला काय म्हणतात बरं? येस, ती बरोबर. वा, सगळ्यांना छान माहिती आहे बघा. वर्ड फॉर टी. शब्द कसा पाठ करूया बघा. मल्टी, हा MULTI, मल्टी. त्यानंतर प्ली, PLI, प्ली, मल्टिप्लिकेशन साठी बघा CATION. TION चं प्रोनाउन्सिएशन पहिला शिन किंवा शन असं होतं. लक्षात ठेवायला सोपं. मल्टिप्लिकेशन परीक्षेमध्ये आपल्याला सूचना केलेली असेल, ती सूचना अशी असेल मल्टिप्लाय. खाली आपल्याला दिलेले असतील मल्टिप्लाय अशी सूचना केलेली. याचा अर्थ काय करा म्हटले? खालील संख्यांचा आकार करा. मल्टिप्लाय द फॉलोइंग नंबर्स. करा सांगितले आपल्याला. शाबास, बरोबर. सगळ्यांनी लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट ऑपरेशन, पुढची क्रिया केली जाणारी क्रिया आहे भागाकार. 4थी पर्यंत आपण भागाकार शिकले आहोत. भागाकाराला काय म्हणतात बरं? इंग्लिश काय शब्द भागाकाराला? डिव्हिजन. बरोबर. जसं आपण पाहिलं त्या ठिकाणी, जसं आपण पाहिलं की TION शन असा होतो, तर SION याचा ध्वनी, आवाज, उच्चार जन असा होतो. डिव्हिजनचं स्पेलिंग पाठ करायला सोपं आहे. DIVI, डिव्हिजन साठी SION. ही परीक्षेमध्ये सूचना असेल डिवाइड. डिवाइड असा प्रश्न असेल. याचा अर्थ
मित्रांनो लक्षात घ्या, भागाकार करा. काय करा? भागाकार करा. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. भागाकार करायला सांगितलं याचा अर्थ. शाब्बास. तर अशा पद्धतीने आपण ही गणितं केलेली आहेत. एक अर्थ अर्थ माहिती करून घेतलेले आहे. शाब्बास. 4 क्रिया, 4 क्रियांना काय म्हणतात? तर या 4 क्रियांसाठी काही कॉल्स वापरली जातात. कॉलचा अर्थ काय? चिन्हे. हां? तर ती कोणती चिन्हे वापरली जातात ती आपल्याला बघायचं आहे. सगळ्यांचं हे लिहून झालेलं असेल तर आपण पुढे जाऊया. चिन्ह बघूया आपण आता. चिन्हे हा शब्द आहे सिम्पल. कोणकोणते सिम्बॉल्स आहेत हे मुलांना आता आपल्याला बघायचंय. अभ्यास आता बघा सोपं आहे, काही अवघड नाहीये फार. सोपंच आहे, लक्षात घ्या. सोपं सोपं आपण शिकत आहोत. तर चिन्ह आहे या ठिकाणी एक आडवी रेघ आहे आणि एक उभी रेघ आहे. त्या चिन्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं? या चिन्हाला प्लस असं म्हणायचं. ठीक आहे. त्या पुढचं चिन्ह आहे त्या नुसती एकच आडवी रेघ आहे. तर या चिन्हाला INUS आपण करणार आहोत मायनस म्हणायचे. मायनस. हे लक्षात आलं इथपर्यंत. मग आता या ठिकाणी बघा, उदाहरणार्थ समजा आपण इथे उदाहरणं घेतली समजा. उदाहरणार्थ बघा, 3 मध्ये एक चिन्ह आहे आणि 4 असेल तर आपण त्या चिन्हाचं नाव प्लस आहे. त्यामुळे काय कसं आपण 3 + 4 वाचायचं आपण +4. हे बघा आन्सर सांगू शकतो आपण 3 + 4 = 7 सांगता येईलच. नेक्स्ट आहे तिरक्या रेघा आहेत 2 एकावर असलेल्या तिरक्या रेघा आहेत. त्याचं चिन्ह हे गुणाकाराचे. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. तर इथे आपल्याला आपण कसं सोडणार आहे चिन्ह? मल्टिप्लाइड बाय का क्वेश्चन मल्टिप्लाय त्याच्यामध्ये दिलेली आहे. 2 संख्या दिल्या आहेत. मल्टिप्लाइड बाय किंवा नुसतं त्याला इंटू पण नाव देतात. उदाहरणार्थ बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आपण घेऊया या ठिकाणी 7 हे चिन्ह आहे आणि 4. 7 इज मल्टिप्लाइड बाय 4. 1 मल्टिप्लाय बाय 4. 7 × 4 आपण वाचायचं आहे. 1 मल्टिप्लाइड बाय 4. अभ्यास बघा सगळ्यांना छान माहिती पण आहे. काही जणांना ज्यांना माहित नाही ते जाणून पण घेत आहेत. आहे आणि खालीवर दिलेलं आहे. तर हे चिन्ह भागाकाराचं आहे. अभ्यास पण याला म्हणायचं डिवाइडेड बाय. डिव्हिजनचं साईन आहे पण वाचताना आपण डिवाइडेड बाय नुसतं बाय वाचू शकतो. आपण एक एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. सॅम्पल घेऊया आपण. सॅम्पल बघा 10 मध्ये ते चिन्ह आहे दिलेलं. त्यांचं चिन्ह आहे 10. त्यांचं चिन्ह आहे 2. हे वाचताना कसं वाचायचं? तर 10/2 किंवा 10 डिवायडेड बाय 10 इज डिवायडेड बाय 2 असं आपण वाचू शकतो. 4 मुख्य चिन्ह आहेत. त्याचे इंग्लिश अर्थ
त्यांना आपण आता माहिती करून केले आहेत. शाबास. कोणाला काही शंका आहे का याविषयी? थोडा पार्ट घेतला आपण त्याविषयी कोणाला शंका आहे का? नाही. ओके. त्यांनी लिहून सुद्धा छान घेतलेलं आहे. वी गो टू द नेक्स्ट पार्ट. काही वेळेला आपल्याला 2 संख्या दिलेल्या असतात. नंबर्स आर गिवन. वी हॅव टू कंपेअर दोज नंबर्स. तो नंबर जो आहे तो कंपेअर करायला लागतो. कोणती संख्या छोटी, कोणती संख्या मोठी, हे आपल्याला घ्यायला लागतं. कोणती संख्या छोटी, कोणती संख्या मोठी हे आपल्याला बघायला लागतं. कसं पाहणार मग आपण? या ठिकाणी प्रत्येकाला काही चिन्ह भरली जातात. ओके, रेडी? चलो. फर्स्ट साइन आपण घेऊया. 2 आडव्या रेघा. काय होतं सांगा, चिन्हाचा अर्थ सांगा. मराठीमध्ये काय होतो अर्थ याचा? बरोबर. आणि इंग्लिशमध्ये इज इक्वल टू. शाबास. अगदी बरोबर सांगितलं. इक्वल टू वाचन आपण करायचं असतं. इक्वल टू असं आपण याचं वाचन करायचं असतं. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट आपण साइन बघूया. समजा आपल्याला एक नंबर दिलेला आहे. नंबरला मी एनो डॉट लिहितो बरं का. पूर्ण स्पेलिंग लिहिण्याच्या ऐवजी थोडा शॉर्टकट मारतो मी. 2 नंबर दिले. 2 नंबर्स आर गिवन. आणि मध्ये एक साइन केलेलं आहे. ते साइन बाणाच्या टोकाकडे आहे. तर टोक जे आहे ते पहिल्या संख्येकडे आहे. तर मग लक्षात घ्या की हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा अर्थ काय हो? मला माहिती आहे. तर त्या चिन्हाचा अर्थ असा उत्तर असा होतो का? माहिती आहे का? पण लेस दॅन. ओके. तर इज लेस दॅन किंवा इज स्मॉलर दॅन. लेस दॅन किंवा इज स्मॉलर दॅन. त्याच्यापेक्षा छोटा संख्या. फर्स्ट नंबर जो आहे, फर्स्ट नंबर जो दिलेला आहे तो सेकंड नंबर पेक्षा काय आहे? स्मॉलर आहे, असा याचा अर्थ. आता याचं एक आपण उदाहरण बघूया. वी टेक एन एक्झाम्पल फॉर दॅट. EX म्हणजे एक्झाम्पल. वी टेक एन एक्झाम्पल 108. दुसरी आपण संख्या घेऊया 224. विच इज द स्मॉलर नंबर? सांगा कुठला स्मॉलर नंबर याच्यामध्ये? बाण करायचा. बाणाचं टोक जे आहे, एरो हेड त्याला म्हणतात. बाणाचं टोक जे आहे, येस 108. अगदी बरोबर सांगितलं. बाणाचं टोक जे आहे ते करताना ते 8 108 कडे करायचं. याचं वाचन कसं करणार आपण? तर 108 इज पर इज स्मॉलर दॅन. बघा मधल्या चिन्हाचा अर्थ इज द रीडिंग ऑफ दॅट सिम्बॉल स्मॉलर दॅन 224. असा त्याचा अर्थ आहे. चिन्हांच्या स्वरूपामध्ये लिहितात. लक्षात ठेवा गणितामध्ये भरपूर चिन्ह आहेत ते असतात. मॅथमॅटिकल स्टेटमेंट ही चिन्हांमुळे लिहितात. ओके. माईक बंद करा. हो, नंबर्स आर गिवन हिअर. त्यांनी लिहायचं व्यवस्थित. लिखाण का कंटाळता करा, म्हणजे आपल्याला आनंदाने लिखाण करा. ते कोणीतरी सांगताय म्हणून लिहिलं असं नका करू. आणि लिखाण करा. वरद पवार छान छान लिहा जरा व्यवस्थित. वही दाखवायला सांगणार आहे व्हिडिओद्वारे, तेव्हा दाखवता आली पाहिजे. बघा 2 नंबर दिलेत. एनो डॉट म्हणजे नंबर. चिन्ह जे आहे ते चिन्ह मला त्या बाजूला टोक असलेलं बाणाचं एरो हेड इज टुवर्ड्स द राईट हँड फॉर द सेकंड नंबर वी से.
हे चिन्ह जे आहे इज ग्रेटर दॅन, हे चिन्ह जे आहे इज बिगर दॅन किंवा इज ग्रेटर दॅन असं चिन्ह आहे. आता हे आपल्याला समजणार केव्हा, आपण जर एखादं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला समजणार. बरोबर. ओके, एक्झाम्पल आपण घेऊया आता या ठिकाणी. फर्स्ट नंबर वी टेक 17, सेकंड नंबर वी टेक 37. नाही, 7च्या ऐवजी आपण स्मॉलर नंबर घेतला पाहिजे. येस, इट इज करेक्ट दॅट वी हॅव टू टेक द स्मॉलर नंबर. ओके, सो 17 and second number we are going to take, that is 9. Two numbers are given. Now which is smaller? 9 is smaller. जो स्मॉलर असेल त्याच्याकडे बाणाचं टोक करायचं आहे. ठीक आहे, ॲरो हेड टुवर्ड्स द स्मॉलर नंबर. पण पहिला नंबर मोठा आहे. मग पहिल्या नंबरची आपण माहिती सांगूया. 17 इथे मधलं चिन्ह त्याचा अर्थ सांगूया. इज ग्रेटर, मोठा आहे कोणापेक्षा पण, दॅन 9 is greater than. The meaning of or reading of that symbol. सर्वजण मस्त लिहितायत, अक्षर छान काढतायत. ओके, मग कंपॅरिझनचे 3 आपण साइन ज्याला म्हणतो आपण असे शिकून घेतलेले आहेत सिम्बॉल्स. फर्स्ट आहे इज इक्वल टू, सेकंड आहे इज स्मॉलर दॅन. हा, इज स्मॉलर दॅन म्हणताना पहिल्या नंबरकडे ॲरो असतो. इज ग्रेटर दॅन दुसऱ्या नंबरकडे ॲरो असतो. लक्षात ठेवा, त्या मोठी आता यावेळेला. तर इज ग्रेटर दॅन असं तर 3 सिम्बॉल आपण घेतलेले आहेत. तो वाटतं सगळ्यांना एवढा शिकवलेला पाठ समजला आहे. तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपल्याला 5वी मध्ये, 4थी पासूनच आपल्याला आहेत अपूर्णांक. 4थीला आपण शिकलेलो अपूर्णांक, बरोबर की नाही. ओके, सो हियर वी आर गोइंग टू टेक सम फ्रॅक्शन्स. इंग्लिशमध्ये अपूर्णांकाला काय म्हणतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे अपूर्णांक असतात, ते वाचायचे कसे, बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतो आहोत. ॲडव्हान्स कोर्स आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे. तर मराठीमध्ये 1/4 वा 1/4 असं म्हणतात. लिहिताना आपण कसं लिहूया, 1 लिहायचा आणि 4/4 लिहायचं. मराठीमध्ये वाचताना आपण 1/4 असं वाचूया. तर याला इंग्लिशमध्ये 1/4 किंवा क्वार्टर असं म्हणतात. क्वा टू एकवा, क्वार्टर, तर आरचा उच्चार शिकत नाही, क्वार्टर. 1/4 वाचायचंय, 1/4. समजा एखादी पोळी आहे, पोळीचे आपण 4 भाग केलेले आहेत. त्या 4 भागांपैकी किती छेद केले, पोळीचे भाग 4, त्याच्यापैकी एक घेतलेला आहे. मराठीमध्ये त्याला चतकोर असं पण म्हणतात सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर निम्मा भाग वा अर्धा भाग आपण ज्याला म्हणतो, लिहिताना आपण 1/2, 1/2 असं लिहितो. 1 हे जे आहे अर्धा आहे, अ हाफ किंवा 1/2 असं म्हणतात. पण लिहू शकता. ए जे स्पेलिंग आहे इंग्रजी जे आहे ए, ते तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. त्यांच्या लक्षात येत असेल काय लिहितात. नेक्स्ट पार्ट, 1/4 हे जे भाग आहेत आपण 3 वेळा घेतले समजा, तर किती भाग तयार होतील, तर भाग तयार होईल 1/4. तर आपण 3/4. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 3 आपण
चतुर्थांश घेतलेले आहेत. क्वार्टर म्हणजे चतुर्थांश. Here we take that 3 quarters. 3 quarters. अंश. मग ते सगळे मिळून आपण एकत्र लिहिले चतुर्थांश, चतुर्थांश, एक चतुर्थांश 4 वेळा घेतले तर काय तयार होईल? 1 तयार होईल. त्याला आपण 1 असं म्हणतो. ओके. तर अशा पद्धतीने मुलांना आपण पूर्णांकाची माहिती घेतली. विघ्नेश होलेले काय विचारायचे आपण बघूया. विघ्नेश होले. येस, विघ्नेश होले. काही विचारायचं आहे तुला? हात वरती केलाय तू. यू रेज युअर हँड. ही क्वेश्चन. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. वर केला होता तिथे हेच केलेलं आहे. मला वाटलं काही विचारायचंय. श्रावणी सोनावले. त्याचा त्याचा अर्थ पाहिजे तुला श्रावणी. चतुर्थांश म्हणजे 4 भाग केले आपण. 4 भाग असा त्याचा अर्थ होतो. चतुर्थ अंश 4 भाग त्याचा अर्थ होतो. 4 भाग चतुर्थ अंश. ते समजा एखादी एक्झाम्पल घेतलं, समजा एखादी आपण अशी भाकरी किंवा पोळी घेतली, तर आपण 4 भाग केले, समान 4 भाग केले. एक भाग आहे, त्याला एक चतुर्थांश. चतुर्थांश म्हणजे 4 भाग. का बरोबर. आपण 4 मैत्रिणी समजा एखादा केक आणलाय, आपण त्याचे 4 भाग करणार समान. त्या 4 भागांना चतुर्थांश म्हणतात. त्यातला एक भाग आपण खाल्ला, तर आपण एक चतुर्थांश केक खाल्ला असं आपल्याला म्हणता येईल. 1 क्वार्टर ऑफ केक आय एट असं आपल्याला सांगता येतं. सर्वांना छान समजलेलं आहे. आपण घेतलं आहे. असे इंग्रजी शब्द, त्याचे अर्थ हे आपल्याला आलं पाहिजे. आजचा शेवटचा भाग आपण घेऊया. एक क्वेश्चन आपण याच्याकडे सॉल्व्ह करूया. ऍडिशन कशी करायची तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याचा एक सुंदर व्हिडिओ करून पण तुम्हाला पाठवलेला आहे, कशी करायची. आज आपण सबट्रॅक्ट कशी करायची बघूया आपण. वी हॅव टू टर्न द सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करा. अशा अर्थ लिहून दिलाय. देन आय जस्ट राईट डाऊन हिअर. वजाबाकी करा. चला तयार करा सगळे. मी तुम्हाला संख्या देतो, तुम्ही वजाबाकी करून दाखवा मला. रेडी? चलो. फर्स्ट सम. सम म्हणजे गणित. पण अर्थ लक्षात ठेवा. SUM. सम. सम म्हणजे गणित. Here we take one question and that is subtract. Subtract चा अर्थ काय होतो? वजाबाकी करा. We are going to subtract some. Now I am giving you some sums. काही सम जे आहेत ते तुम्हाला मी देतो या ठिकाणी. आपण करून बघूया. पहिली जी संख्या तुम्हाला देणार आहे that is 5, 7, 4, 1, 3, 6, 3, 1, 0. बघा आता या संख्या म्हणू शकतो. कशी वाचू शकतो? तर या ठिकाणी बघा, युनिट्स, टेन्स, 100, 10,000, 1000 and 10,000 TH. So 57,421. नेक्स्ट नंबर मी घेतला तो आहे 36,310.
त्या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार आपण. 1 मायनस 0 1 मायनस 1 1 4 मायनस 3 1 7 मायनस 6 we get 1 and 5 minus 3 here we get 2. This is our last answer, 1111. Here we take first example completed. Okay. Second example we are going to take now. Second one. The second example, 96,587 minus 75,143. बघा संख्येला वाचता आले पाहिजे छान. आम्ही do this subtraction. चला माझ्यावरच का 7 minus 3 equal to 4. 8 minus 4 we get 4. 5 minus 1 4. 6 minus 5. Now 9 minus 7 get 2. Answer here we got 1,444. Okay, all the students, I think you have down these. Go to the example number 3. We are going to take example 3. That example is 89,006 minus 18,240. 5 अंकी संख्या आपण घेतलेली आहे. 5 number that we have taken. Now we do the subtraction. Subtract 6 minus 3 3. 0 minus 4 it is not possible. We have to borrow 1 from the right place. इकडून आपण एक हातचा घ्यायचा आहे, पण तो घ्यायला उजवीकडे काहीच नाही, शून्यच आहे उजवीकडे. या 9 कडून आपण 1 त्याकरता 9 चे 8 होणार, इकडे 10 होणार आहेत. मग या 10 मधून 1 उजवीकडे दिला, झाले 10. 10 minus 4 6. 9 minus 2 7. 8 minus 8 we get 0. 2 minus 1 we get 1. Thus we get our final answer that 10,163. सगळ्यांना मला वाटतं गणित समजलं असेल. Now we are going to take one example of 6 digit number. 6 अंकी संख्येचं आपण एक उदाहरण आता घेणार आहोत. नंबर रेडी. बघा इकडे 9 7 6 8 2 4. हा नंबर वाचायचा म्हणला तर आपल्याला 9,76,824 असा नंबर आपल्याला येणार आहे वाचता. 3,98,105. Next number. We have to subtract this number from the relation. Okay, 4 minus 5 किती होता? 4 minus 5 होणार नाहीये. करायला लागेल, त्याला बॉरो करायला लागेल, घ्यायला लागेल 4 minus 5 करण्यासाठी. ते आपण 40
15 दिलेले आहेत. 1 कुठून आणला? या 2 कडून 1 घेतलेला आहे. त्यामुळे 2चा होणार 1. 14 वजा 5 बरोबर 9. आता 1 वजा 3 होणार का? नाही होणार. मग या 8 कडून 1 घ्या. 8 चे झाले 7. 1 घ्या 10 मध्ये. 11 - 3 = 8. 7 - 6 होणार का? होणार. 7 - 6 होऊ शकेल. बट 6 - 8 इज नॉट पॉसिबल. आपण 16 करणार, पण हा 7 कडून आपण घेतला. So 16 - 8 = 8. 6 - 9 होणार का? नाही होणार. म्हणून 16 घेऊया. कोणाकडून घेतला? 1. 9 कडून घेतला आहे. 16 - 9 = 7. 8 - 3 = 5. Answer 5,28,108 and 80. Get this answer. तर रीतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता आलेलं आहे. शुभंकरनी काय व्हिडिओ चालू केला असेल बरं? शुभंकर बाळा. चलो रेडी? शाबास. तर अशा पद्धतीने आपण आज सिम्बॉल्स माहिती करून घेतलेले आहेत. त्याचे अर्थ माहिती करून घेतलेले आहेत. इंग्रजीमधून गणिती क्रियांचे शब्द आपण माहिती करून घेतलेले आहेत. हे सर्व शब्द तुम्ही पाठ करायचे, सिम्बॉल पाठ करायचे. त्याच्यावर तुमची छोटीशी एक्झाम आपण घेणार आहोत. आणि या ठिकाणी नंतर आपण 4 सम्स घेतलेले आहेत सबट्रॅक्शनचे. वी हॅव टेकन 4 सम्स ऑफ सबट्रॅक्शन. त्यांना छान समजलं असेल. मला वाटतं सगळ्यांच्या संकल्पना क्लिअर झालेल्या आहेत. आपली वेळ पण संपलेली आहे. आपण या ठिकाणी थांबूया. त्यांना या ठिकाणी सर्व गोष्टी छान समजलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. की प्रॅक्टिस करून इंग्रजीमध्ये म्हणतात की नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ते सरावाने माणूस काय बनतो? तरबेज बनतो. म्हणजेच त्याला खूप छान छान गोष्टी करता येतात. सरावामुळे तो त्या गोष्टी करण्यामध्ये अतिशय उत्साहाने करतो, तो तरबेज होतो. तुम्ही देखील असा छान सराव करा. आपण या ठिकाणी थांबूया. चला मुलांनो, बाय, सी यू, बाय.